तर देशवासियांना आवाहन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान मोदींकडून काय आवाहन करण्यात आलेलं आहे ते पाहूयात। पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करायचं नाही असं आवाहन पंतप्रधान मोदींकडून करण्यात आलंय। त्यानंतर पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा, इलेक्ट्रिक वाहनांचा देखील वापर जपून करण्यात यावा असं आवाहन पंतप्रधानांकडून करण्यात आलं। वर्क फ्रॉम होमवर भर द्या, त्याचबरोबर परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा आणि पुढील 1 वर्ष परदेश दौरा करू नका असे आवाहन पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशवासियांना करण्यात आले। नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही काल आव्हान केलंय ते वस्तुस्थितीला अनुसरून केलेलं आहे। आपण पाहतायत इराण, इराक असेल, इस्रायल असतील, या बाकी सर्व राष्ट्रामध्ये युद्ध कधी पेटेल हे काही सांगता येत नाही आणि त्यामुळं इंधन पुरवठा मॅक्झिमम आपल्याला इराण ह्या साईडनीच होतो आणि तो जर बंद झाला तर मात्र भारताला त्याचा फटका बसू शकतो। म्हणून आता जे काही इंधन आहे त्याच्यात जर बचत करून जर आपण वापरलं तर भविष्यामध्ये आपल्याला अडचणी थोडा कमी निर्माण होतील। एक तर आपला फायनान्स, सोने खरेदीमध्ये आपला जास्त कल असतो, आपलं असलेलं आर्थिक नुकसान त्याच्यामुळे होऊ शकतं आणि इंधन जर जास्त वापरलं तर भविष्यामध्ये आता जे काय मधल्या काळामध्ये फक्त बाऊ झालं तर पेट्रोल पंपावर लाईनी लागल्या होत्या। खाद्यतेल असेल, पेट्रोल असेल, या सगळ्या गोष्टी पुढचं जोपर्यंत हे युद्ध पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत ही काटकसर केली पाहिजे। मला वाटतं सर्व जनता सुद्धा याला पाठिंबा देईल। ह्या सगळ्या ताफ्यातल्या गाड्या असेल, कोणत्याही सरकारी कर्मचारीने तर पहिल्यांदाच या गोष्टीची अंमलबजावणी केली पाहिजे। मी सुद्धा कमिशनरला सांगेल, गाड्या कमी खर्च करा, जास्त त्याच्या आवश्यकता ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी देऊ पण नका आणि अशा प्रकारे थोड्या गोष्टीतून बचत केली तर आपल्याला चांगली मोठी बचत सुद्धा करता येईल।